नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा व्हिडिओ सेशन आपण जो घेणार आहोत तर तो आहे की वेळ निघून गेल्यावर वेळेचं महत्त्व त्यालाच कळतं ज्याला वेळ दवडल्याचं दुःख जाणवतं। तर अशा संदर्भातला आपण हा व्हिडिओ सेशन घेतोय। तर हा व्हिडिओ सेशन त्यांच्यासाठी घेतोय की ज्यांना कंबाईनची आणि राज्यसेवेची परीक्षा जी आहे ती क्रॅक करायची आहे, मात्र तुमच्या हातामधून वेळ जो आहे हा तुम्ही विनाकारण दवडत आहात, ठीक आहे, किंवा विनाकारण तुमचा वेळ हा तुम्ही टाळत आहात, किंवा सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या मूड स्विंगवरती डिपेंड राहतात आणि वेळ पुढे पुढे सरकतोय, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतोय। कारण वेळेचं महत्त्व जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्ही प्रॉपर वे किंवा प्रॉपर पद्धतीनं राज्यसेवा किंवा कंबाईनला सिरियसली घेणार नाही। त्याच्या ह्या व्हिडिओमध्ये मी रिझन पण सांगेन की तुमच्या हातामधून वेळ एक्झॅक्टली का जातोय आणि त्याच्यावरती काय तुम्हाला उपाय करावे लागतील की जेणेकरून तुम्ही एखाद्या ट्रॅकवरती येऊन राज्यसेवा आणि कंबाईनची जी परीक्षा असेल ही तुम्ही क्रॅक करू शकाल, ठीक आहे। तर आपल्या चॅनलवरती बऱ्याचशा कॉमेंट येतात, पण त्याच्यामध्ये मी एक सध्या तुम्हाला कॉमेंट वाचून दाखवतो की मी सध्या किराणा दुकानामध्ये काम करतो आहे आणि व्हिडिओ ऐकताना आपण एक व्हिडिओ बनवलेला, अजून ही वेळ गेलेली नाही त्याच्यावरती, तर वेळेचं महत्त्व चांगलंच कळलं। म्हणजे याचा अर्थ यांना काय म्हणायचं की त्यांच्यामध्ये पोटेन्शियल होतं, पण वेळ जसा पुढे जात होता, ठीक आहे, त्यामुळे त्यांना काही कारणामुळे जॉब करणं कंपल्सरी पडलं। आणि ज्यावेळी मी ऑलरेडी सांगतो की प्रायव्हेटमध्ये ज्यावेळेला तुम्ही जॉबला जाता त्यावेळी तुमच्या मनामध्ये जी काही सुप्त इच्छा असते, कारण तुम्ही त्याच्यामध्ये बरीच वर्ष घालवली असतात एमपीएससीची तयारी करण्यासाठी, आणि ती काही तुमच्या ह्याच्यातून जात नाही, कारण आपण अधिकारी बनणार होतो तुम्ही, पण तुम्ही आता काय काम करता हे याचं शल्य जे आहे हे तुमच्या मनाला आतून कुठंतरी कायम टोचत राहतं। आणि त्यावेळेला तुम्हाला वेळेचं महत्त्व कळते की मी अजून थोडी एफर्ट्स लावले असते तर 100% मला एखादी तरी पोस्ट जी आहे किंवा एखादी तरी एक्झाम जी आहे ती मला क्रॅक करता आली असती। त्यामुळेच मी हा जो व्हिडिओ बनवतोय, त्याच्यामुळे डोळे लवकरात लवकर सर्वांनी उघडा। अजूनही वेळ गेलेली नाही कंबाईनसाठी। आता राज्यसेवेत तर संपलेलीच आहे, पण कंबाईन 2024 जर तुम्हाला क्रॅक करायची असेल किंवा इथून पुढच्या सगळ्या एक्झाम असतील 25, 26 वगैरे कुठल्या पुढच्या वर्षी येणाऱ्या असतील, तर त्यांना तुम्हाला हेच सांगेन की तुमच्या हातामध्ये जो वेळ आहे तो अमूल्य वेळ आहे, तो दौडू नका। एकदा तुमचं लाईफ सेटल झाल्यानंतर मग तुमच्याकडे फ्री वेळ असेल जॉब करून आल्यानंतर, कारण त्यावेळेला तुमची जी इच्छा असेल ती तुमची पूर्ण झालेली असेल, मग त्यावेळेला तुम्ही रिलॅक्स माइंडने काही तुम्हाला ज्या गोष्टी राहिलेल्या असेल आयुष्यातल्या त्या तुम्ही करू शकता। मात्र आत्ताची जी वेळ आहे लक्षात ठेवा, हे अजिबात मजा मस्ती वगैरे ती ठराविक वेळेपर्यंत करा, पण सिरियस पद्धतीनं तुमच्या अभ्यासक्रम टाइम टेबलशी तुम्ही स्टिक राहणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा। नाहीतर येणारी वेळ तुम्हाला तुमची योग्य वेळ दाखवल्याशिवाय राहणार नाही। आणि मग जी तुमची कॅपॅसिटी असून सुद्धा जर तुम्ही इतर मग जॉबमध्ये गेला प्रायव्हेट जॉबला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रॉब्लेम 100% सतावू शकतो आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रश्न पडू शकतो की जर मी अजून सुद्धा चांगल्या पद्धतीने किंवा वेळेला जर महत्त्व दिलं असतं तर आज मी वेगळ्या ठिकाणी असतो, पण आता वेळ तशी नाहीये। आता सगळ्या गोष्टी मॅनेज करूनच तुम्हाला इथून पुढचा मार्ग जो आहे हा चोखांदळायचा आहे, ठीक आहे। तर निश्चितपणे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला निश्चितपणे समजून गोष्टी जातील, ठीक आहे। तर बघा, ही जी वेळ आहे एक्झॅक्टली लक्षात ठेवा। तर वेळ तुमची का निघून जाते लक्षात ठेवा। पहिली गोष्ट म्हणजे की अजून तुमच्याकडे काय असतं, एक म्हणजे जबाबदारी नसते तुमच्या अंगावरती पडलेली, ठीक आहे। भले तुम्ही कुठेही गेलेला असाल, बाहेर इकडे तिकडे गेलेला असाल, पण एक जबाबदारीची जाणीव जी आहे, हे जबाबदारी अंगावरती पडल्यानंतर जबाबदारी घरची घेणं ही नसते। कारण जे फुल टाइम प्रिपरेशन करतो त्यांच्यासाठी बोलतोय मी। आता जे जॉब करून तयारी करतायत तुम्ही ऑलरेडी त्या ह्याच्यासाठी कॅलिबर झालेला असेल, कारण तुम्ही ऑलरेडी जबाबदारी उचलताय, तर त्यांच्यासाठी ह्या मी गोष्टी बोलत नाही। जे फुल टाइम तयारी करतायत त्यांच्यासाठी बोलतो की कसं होतं, ज्यावेळेला तुम्ही एमपीएससीच्या फील्डमध्ये सुरुवातीला येतात त्यावेळेला घरच्यांनी सुद्धा तुम्हाला परमिशन दिलेली असते, 2 वर्ष असेल 3 वर्ष असेल, त्यावेळेला तुमच्या अंगावरती काही जबाबदारी पडलेली नसते। त्याच्यामुळे बॉडी आणि माइंड जे असतं ते कम्प्लिटली आपलं रिलॅक्स होऊन जातं। कारण माणसाचं ज्यावेळेला पोट भरलेलं असतं, 2 वेळेचं जेवण माणसाला ज्यावेळी मिळालेलं असतं, त्यावेळेला गोष्टी ऑटोमॅटिकली दिवसेंदिवस पुढे 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 सरकत राहतात, ठीक आहे। मोबाईलला रिचार्ज वगैरे तुमच्या असतो, बऱ्याच गोष्टी हातामध्ये, अजून तुमच्या हातामध्ये एज असतं आणि एज बारला सुद्धा तुमच्याकडे टायमिंग असतो, त्यावेळी माणूस काय होतं की थोडंसं रिलॅक्स माइंड स्टेटमध्ये निघून जातो। आणि एकदा आपल्या बॉडीला सवय लागली आणि एकदा आपल्या माइंडला सवय लागली की रिलॅक्समध्ये सगळ्या गोष्टी चालू दे, मग तशाच पुढे 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 गोष्टी कंटिन्यू राहतात आणि मग ती सवयच एक प्रकारची लागून जाते, ठीक आहे। आणि एक्झाम जशी जवळ येईल तशी खाडकन आपली झोपेतून जागे होतो, मात्र त्यावेळेला काय होतं, आपल्या हातामधून वेळ जी असते ती निघून गेलेली असते। कारण वाचलेलं तर काहीच नसतं, कारण दररोज 1-2 तास वाचले की नंतर पुन्हा माइंडमध्ये रिलॅक्सपणा येतो, कारण अजून वाटतं की आपली एक्झाम अजून लांब आहे, नंतर करूया।
नंतर थोडंसं झोप घेऊन करूया. नंतर तसं जसं काय होतं की मन आपलं जे होतं ते आळशी बनायला लागतं किंवा बॉडीला सुद्धा आपल्या तशी सवय लागून जाते. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या हातामधून वेळ जो असतो तो निष्ठच जातो आणि ज्यावेळेला एकदम खाडकन एक्झामची जाहिरात पडते त्यावेळेला आपण जागो होतो. मात्र त्यावेळेला काय होतं की वेळ जी असते ती निघून गेलेली असते कारण तुमच्याकडे प्रिपरेशनला 1 वर्ष दिलेलं असतं. ठीक आहे. एका वर्षामध्ये पूर्व प्लस मुख्यचा अभ्यास होणं हे अपेक्षित आहे. पण ते आपण काय करतो की मॅक्झिमम वेळ आपला हा झोपेमध्ये असेल किंवा रील्स बघणं असेल किंवा बाहेर फिरणं असेल किंवा मूड स्विंग्स असतील आपले ह्याच्यामध्येच बराचसा आपला वेळ जो आहे तो विनाकारण आपल्या हातामधून जात असतो. ठीक आहे. तर आणि आपला तुमच्याकडे वेळ सुद्धा असतो. मात्र 1 वर्ष गेली, 2 वर्ष गेली, मग 3 वर्ष गेली, मग थोडेसे तुम्हाला विचार लागतील घरचे की आता काय करणार आहेस, काय करणार आहेस. त्यावेळेला मग तुम्ही कुठेतरी जागे होऊन मग त्या ट्रॅकवरती येता. पण पाठीमागची 3 वर्ष तुमच्या हातामधून गेलेली असतात, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जर वेळ हातामधून गेली तर वेळ परत आणता येत नाही. ठीक आहे. एक वेळ गेलेले पैसे तुम्हाला परत मिळवता येतील की ठीक आहे. हेल्थ थोडीशी खराब झालेली असेल, हेल्थ सुद्धा पण तिथेच प्रॉब्लेम, हेल्थला सुद्धा तुम्हाला वेळ द्यावा लागेल थोडासा, कारण हेल्थ सुद्धा जर मेजर इश्यू झाला तर तो पुन्हा रिकवर करता येत नाही. ओके. मात्र पैसे गेलेले परत करता येतात, सगळ्या गोष्टी रिटर्न आणता येतात, पण गेलेली वेळ जी आहे ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही परत येत नाही. त्याच्यामुळे सर्वांनी जागा होऊन कंबाईनसाठी फुल झोकून तुम्ही अभ्यास करणं किंवा राज्यसेवा 25 ची तयारी करत असेल तर फुल झोकून देणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. हे मी पोटतिडकीने का बोलतोय कारण बऱ्याचशा कॉमेंट मला अशा येतात की ते तुमच्याशी मी इतके शेअर करू शकत नाही. ठीक आहे. तर खूप म्हणजे वाईट परिस्थिती असते कारण फक्त करणारे तुम्ही नाहीत, भरपूर मुलं त्या फील्डमध्ये उतरलेली आहेत आणि सगळ्यांना जे आहे ते जॉब हवा आहे. मात्र तुम्ही काय त्यांच्यापेक्षा वेगळं करू शकता. ठीक आहे. आणि तुम्ही किती कंटिन्युअसली करू शकता, मेन म्हणजे कन्सिस्टन्सी आहे याच्यामध्ये. जर तुम्ही स्टडी 1 वर्ष कंटिन्युअस 6 तास ठेवला 100% कोणती ना कोणती पोस्ट मिळेल. पण जर तुम्ही एक दिवस 6 तास करताय, दुसऱ्या दिवशी 1च तास करताय, तिसऱ्या दिवशी काहीच करत नाही, मग त्याला कन्सिस्टन्सीला कुठेचही अर्थ उरत नाही. त्याच्यामुळे तुमच्या हातामधून हा सगळा वेळ जो आहे तो निघून जातोय. त्याच्यामुळे वेळ अजिबात तुमच्या हातामधून जाता कामा नये. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे की चुकीच्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करत असाल म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल काय, संदर्भ पुस्तकं समजा तुम्ही निवडण्यामध्ये चुकत असाल किंवा काय एक्झॅक्टली वाचायचं हे जर तुम्हाला माहिती नसेल किंवा उजळणी तुमची होत नसेल प्रॉपर, तर याच्यामुळे सुद्धा तुमचा वेळ कुठेतरी जात असेल की एक्झॅक्टली नक्की करायचं काय. म्हणजे जर तुम्ही गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये जर दिवसभर राहत असाल, ठीक आहे, आणि तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं हेच जर समजत नसेल, त्यामुळे सुद्धा तुमचा वेळ हा कदाचित तुमच्या आयुष्यामधून हा निघून जात असेल एमपीएससीच्या प्रिपरेशनमध्ये. त्याच्यामुळे संदर्भ पुस्तकं प्रॉपर निवडणं फार गरजेचे आहे. एक्झॅक्टली काय वाचायचं आहे यासाठी काय करायचं आहे की तुम्हाला प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं, म्हणजे हे सुद्धा एक तिसरं रिझन असते की तुम्ही PYQ जे आहे एमपीएससीच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचा जर अभ्यासच केलेला नसेल तर एक्झॅक्टली तुम्हाला त्या चॅप्टरवरती आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतो याचं अनालिसिस सुद्धा जर तुम्ही केलं नसेल तर तरी सुद्धा नुसतं तुम्ही वाचतच बसता आणि तुमच्या हातामधून वेळ निघून जातो. ठीक आहे. तर हे सुद्धा एक रिझन आहे की PYQचं अनालिसिस तुम्ही करत नाही, त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या हातामधून वेळ जातो. एक्झॅक्टली काय करायचं हे जर माहिती नसेल ना तर फार अवघड गोष्टी होतात. चौथं महत्वाचं रिझन आहे की मूड स्विंग असतात आपले. मूडवरती डिपेंड राहतं की थोडंसं बाहेर जाऊन येऊया, थोडंसं चहा वगैरे घेऊन येऊया, त्याच्यानंतर मग अभ्यास करूया, ह्या सगळ्या गोष्टी होतात. थोडंसं झोपून झाल्यानंतर मला फ्रेश वाटेल, मग मी अभ्यास करेन, अशा गोष्टी होतात. मग थोडासा वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा संध्याकाळ किंवा रात्र व्हायला होते, मग आजचा दिवस राहू दे, मग उद्या बघूया, मग उद्या सकाळीपासून पुन्हा तीच सायकल चालू होते. कारण का, बॉडी आणि माइंडला आपल्याला तशी काय झालेली असते, सवय लागलेली असते. तर या सवयीचं ब्रेकडाऊन करणं कुठेतरी म्हणजे फार गरजेचं आहे. या जोपर्यंत सवयी ब्रेकडाऊन करत नाही तुम्ही, तोपर्यंत तुम्ही जे आहे ते ह्या गोष्टी कुठेतरी टाळता तुम्हाला येणार नाहीत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कुठलंही वेळापत्रक फॉलो न करणे. जर तुमची दिनचर्या जर सेट नसेल, ठीक आहे, तर तुमची दिनचर्या सेट नसेल, समजा तुम्हाला 7 ते 8 तास अभ्यास करायचा दिवसभरामध्ये, तर या 7 ते 8 तासामध्ये एक्झॅक्टली वाचायचं काय आहे याचं जोपर्यंत तुमचं टाइम टेबल जर तुमच्याकडे नसेल तरी सुद्धा तुमच्या हातामधून वेळ जाऊ शकतो. कारण जर तुम्ही लायब्ररी घेतला आणि फक्त हिस्ट्री घेतलाय, फक्त हिस्ट्रीच वाचत राहिला, पण बाकीचे विषय कुठेतरी बॅकलॉग पडले किंवा मॅथ्स अँड रिझनिंगची जर तुम्ही प्रॅक्टिस केलेली नसेल किंवा त्याला कधीच तुम्ही वेळ दिला नसेल, करंट अफेअर्स सुद्धा तुम्ही कधीच वेळ दिलेला नसेल, तर ह्या गोष्टी कुठेतरी मागे सरकल्या जातात, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं तुमचं एक कुठेतरी प्लॅनिंग असलं पाहिजे की मला दिवसभरामध्ये समजा 2 विषय मला GS करायचे आहेत आणि बाकीचे जे 2 तास असतील ते मला करंट अफेअर्स आणि मॅथ्स रिझनिंगला करायचे आहे, भले 4 तास झाले, ठीक आहे, आणि 1 तास मला PYQ कंटिन्युअसली बघायचं, 1 तास मला समजा बेसिक करायचं असेल, तर असं कुठेतरी तुमचं टाइम टेबल असलं पाहिजे, फिक्स असलं पाहिजे. आणि याच्यामध्ये सुद्धा काय वाचायचं आहे, काय वाचायचं नाही, ह्याचं तुमचं आदल्या दिवशी एका पेजवरती सगळं फॉलोअप असलं पाहिजे. आणि दिवसभरामध्ये तुम्ही काय काय केलं हे जर तुम्ही रात्री जर त्या वेळेमध्ये जर एका पेजवरती लिहिलं की बाबा दिवसभरामध्ये मी या वेळेला हे केलं, या वेळेला हे केलं, या वेळेला हे केलं, जर असं जर तुमच्या स्वरूपामध्ये जर तुमची डायरी मेंटेन असेल तर तुम्ही राईट ट्रॅकवरती आहात. आणि जर तुम्हाला डायरी वरती लिहिण्यासाठी काहीच नसेल तुमच्या हातामध्ये, तर याचा अर्थ तुम्ही कुठेतरी चुकीच्या मार्गाला चाललेला आहात आणि तुमच्या हातामधून तुम्ही वेळ घालवत आहात, हे तुम्ही कुठेतरी बॅक ऑफ माइंडला
लक्षात तुमच्या ठेवलं पाहिजे आणि आता तुमच्यामध्ये बदल करण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे. हे कुठेतरी तुम्हाला ट्रिगर व्हायला पाहिजे, तरच तुम्ही ह्यामधून कुठेतरी बाहेर पडून एखादी पोस्ट लवकरात लवकर काढू शकता. ठीक आहे, तर हे काही रिझन्स आहेत की वेळ तुमच्या हातामधून का जे आहे ते निघून जात आहे. आता वेळ न जाण्यासाठी काय केलं पाहिजे? मग एक वेळेला पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला किंमत द्यायला शिकलं पाहिजे. ओके, कारण 1 वर्ष जर फुल टाइम किंवा 2 वर्ष धरा, 2 वर्ष जरी फुल टाइम तुम्ही प्रिपरेशन केली तर 100% कुठली ना कुठली तर पोस्ट तुम्हाला निघायला पाहिजे. ठीक आहे, पण कन्सिस्टन्सी पाहिजे याच्यामध्ये. त्याच्यामुळे तो वेळेला किंमत तुम्हाला द्यायला पाहिजे. दररोज तुम्ही 6 ते 8 तास अभ्यास जो आहे हा केला पाहिजे. दररोज 6 ते 8 तास अभ्यास केला पाहिजे. तुमचं टाइम टेबल फिक्स असलं पाहिजे की 8 ते 9 मला हिस्ट्री करायचं तर 8 ते 9 मध्ये हिस्ट्रीच करायचं. ठीक आहे, नंतर 9 ते 10 जॉग्राफी करायचं तर 9 ते 10 जॉग्राफीच करायचं. आपण याचं टाइम टेबल सुद्धा 21 डेचं चॅलेंज तुम्हाला दिलेलं आहे. आता कोणी किती जणांनी फॉलो करतात एक्झॅक्टली आयडिया नाही, पण जर 21 डेचं चॅलेंज जर तुम्ही फॉलो केलं असेल तर तुमच्या बॉडीला तुमच्या माइंडला एक सवय लागलेली असेल आणि तुम्ही ते निश्चितपणे एक्झाम जे असेल ते त्या पद्धतीने जर तुम्ही गेला तर 100% तुम्ही एक्झाम जे आहे ते क्रॅक करू शकता. मात्र ती सवय लावणं गरजेचे आहे. 21 डेचं चॅलेंज फॉलो करायचं नसेल तर तुम्ही 30 डेचं चॅलेंज बनवा आणि त्यानुसार तुमच्या पद्धतीने तुम्ही टाइम टेबल बनवून त्यानुसार अभ्यास करायला शिकलं पाहिजे. मात्र तुम्हाला वेळेला किंमत जी आहे ही देणं मस्ट आहे, लक्षात ठेवा. त्यासाठी दररोज 6 ते 8 तास तुम्हाला अभ्यास केला पाहिजे. टाइम टेबल कुठेतरी आखून घ्या. ठीक आहे, दिवसभरामध्ये मला एवढं करायचं. आता जे जॉब करून तयारी करतात त्यांचं टाइम टेबल वेगळं असेल, त्यांना कदाचित 6 ते 8 तास अभ्यास करू शकत नसेल. मात्र ज्यावेळी सुट्टीचा दिवस असतो त्यावेळेला तुम्ही एवढं बाकी बॅकलॉग जो आहे तो तुम्ही भरून काढू शकता. मात्र इतर दिवशी समजा तुम्हाला 3 तास मिळतात, 4 तास मिळतात, जेवढा वेळ मिळतो तो युटिलायझेशन फिक्स होणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे वेळेला किंमत द्या. तुमचं टाइम टेबल फिक्स राहू दे स्टडीचं. दिवसभरामध्ये काय वाचायचं, आता 6 ते 8 तास तुम्हाला अभ्यास करायचा तुम्ही फिक्स केलं, पण काय वाचायचं याचं तुमचं नियोजन फिक्स असलं पाहिजे. ते तुम्हाला आदल्या दिवशीच नियोजन जे आहे ते बनवायचं आहे, नाही की तुम्ही उठून आधी नियोजन बनवणार मग त्याच्यामध्ये 1 तास घालवणार, मग त्याला काहीच उपयोग होणार नाही. आदल्या दिवशी जे काही तुम्हाला उद्या करायचं आहे ह्याचं नियोजन तुमचं जे आहे ते फिक्स असलं पाहिजे. ठीक आहे, दिवसभरामध्ये काय वाचायचं नियोजन तुमचं फिक्स ठेवा 6 ते 8 तासामध्ये. संदर्भ पुस्तकं व्यवस्थित निवडा. प्रत्येक विषयाची 1 ते 2 पुस्तकं चांगल्या पद्धतीने करायचे आहेत आपल्याला. आपल्या चॅनलवरती किंवा इतर सुद्धा युट्यूब चॅनलवरती तुम्हाला रेफरन्स पुस्तकांची यादी मिळेल, तर ती यादी तुमच्याकडे पुस्तक असू देत. तेच पुस्तकं प्रॉपर करायचे आहेत, सारखे सारखे तेच करायचे आहेत, रिव्हिजन करायचे आहेत. त्याचे नोट्स बनवा, त्याची PYQ सोडवा. नोट्स वगैरे PYQ सोडवा, म्हणजे 6 ते 8 तास तुम्ही जो काही टाइम टेबल बनवलाय त्याच्यामध्येच हे विषय तुमचे सगळे इन्क्लूड व्हायला पाहिजेत. व्यवस्थित वाचा, पेज टू पेज, लाईन टू लाईन वाचा आणि त्यामधलं काय महत्त्वाचं आहे, आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेले त्याचं अनालिसिस साईड बाय साईड करत चला. त्याचे नोट्स बनवा, PYQ सोडवा. जो विषय अवघड वाटतो त्याकडे जास्त लक्ष द्या. आता काही विद्यार्थी फक्त एकच विषय घेऊन बसतात, त्याला काही अर्थ उरत नाही. ठीक आहे, समजा एखाद्याचं मॅथ्स रिजनिंग वीक वाटतंय तर त्यांनी जास्तीत जास्त त्याची प्रॅक्टिस करा. जोपर्यंत तुम्ही तो विषय हातामध्येच घेणार नाही तर तो तुम्हाला अवघडच वाटत राहणार आहे. त्याच्यामुळे त्या विषयाला अवघड जर तुम्हाला वाटून घ्यायचं नसेल तर त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. एखाद्याला सायन्स अवघड वाटते, सायन्स वाचायला सुरुवात करा. ठीक आहे, तुम्हाला काय आउट ऑफ आउट घ्यायचं नाही. जे एक्झाम क्रॅक करण्यासाठी किती पर्सेंटची गरज आहे ऍटलिस्ट एवढे तरी त्या विषयामध्ये मार्क्स येऊ देत, त्यासाठी तरी तो विषय हे करायला पाहिजे, वाचायलाच पाहिजे. तो विषय तुम्ही स्किप करू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे जो विषय अवघड वाटतो त्याकडे थोडंसं जास्त फोकस ठेवून त्यावरती प्रिपरेशन करत चला. उजळणी करत चला वेळेच्या वेळेला. नुसतं वाचून नोट्स बनवून PYQ सोडून काय उपयोग होत नाही. एकदा नंतर रात्री झोपताना एकदा उजळणी करायची. ओव्हरलुक आपण आज काय केलेलं आहे एकदा ओव्हरलुक करा, आपल्या लक्षामध्ये राहतं का बघा. म्हणजे उजळणी सुद्धा करणं मस्ट आहे. ठीक आहे, थोडंसं प्राणायाम करत चला, योगा करा, जे कोणी ज्यांना जमत नसेल त्यांनी थोडंसं चालून या. ठीक आहे, थोडंसं वर्कआउट सुद्धा राहू दे, जेणेकरून स्ट्रेस असतो तो आपला थोडासा कुठेतरी कमी होतो या गोष्टीमुळं. म्हणजे जेणेकरून आपलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ठीक आहे ते थोडंसं कॉन्सन्ट्रेशन चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. मात्र ह्या वेळ न जाण्यासाठी या गोष्टी करणं तुम्हाला मस्ट आहेत. त्याच्यामुळं सर्वांनी या गोष्टी कुठेतरी फॉलो करा. फक्त ट्रॅकनी चला. हे जे सांगितलेले ते मुद्दे हे कुठेतरी ट्रॅकनी जाण्यासाठीच आहे तुम्हाला. त्याच्यामुळे ट्रॅकवरती चला. 1 वर्ष 2 वर्ष कंटिन्यूस ट्रॅकवरती चला. आता तुमचा 6 ते 8 तास अभ्यास ज्यावेळी तुमचा पूर्ण होईल त्यावेळी उरलेला वेळ हा तुमच्यासाठीच असतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही काहीही करू शकता, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण जो 6 ते 8 तासाचा जो अभ्यास आहे लक्षात ठेवा, हा तुमचा प्रॉपर अभ्यास असणं फार गरजेचं आहे. आणि हाच अभ्यास तुमचं येणारं फ्युचर जे आहे हे तुमचं डिसाईड करणार आहे. 6 ते 8 तास म्हणजे काय, ही वेळ आहे लक्षात ठेवा तुम्हाला दिलेली. या वेळेचा जो कोणी फायदा करून घेईल त्याला 100% कुठली ना कुठली तरी पोस्ट 100% मिळेल. त्याच्यामुळं वेळेला महत्त्व द्यायला शिका. नंतर वेळ गेल्यानंतर वेळ आपल्या हातात होती पण आपण काही करू शकलो नाही असे विचार येण्याच्या आधीच वेळेला किंमत देऊन लवकरात लवकर सर्वांनी एखादी पोस्ट काढून तुमचं लाईफ स्टेबल करण्याचा सर्वांनी 100% प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी 100% व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.